आणि आमचे महायुतीचे सगळे घटक आम्ही सगळेजण अक्षरशः मनापासून पहिल्या दिवसापासून उत्तम पद्धतीचं काम करून दाखवण्याचा निश्चय त्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। हे करत असताना सर्व जाती धर्माला कसा आपल्याला न्याय देता येईल आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जी सांगते त्या विचारधारेतनं महाराष्ट्राला पुढं नेटाने नेण्याच्या करता केंद्राची मोदी साहेबांची मोठ्या प्रमाणावर मदत ही महाराष्ट्राला मिळवण्याच्या करता मोठे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता आणि हे सगळे जे काही कार्यक्रम असतील ते वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता आमचा कटाक्षाने प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। आज ह्या विधिमंडळामध्ये आजच्या दिवशी सगळे जे नवनिर्वाचित 288 आमदारांचा शपथविधी सुरू होईल आता 11 वाजता आणि त्याच्यातनं अधिक नौखे उमेदवार आलेले आहेत, ते पण चांगलं काम करून दाखवतील। काही अनुभव आहे, त्या अनुभवाचाही फायदा राज्याच्या सर्वांगीण विकासाला झाल्याशिवाय राहणार नाही। आज अरे सुनो तो भाई, आज हमारे सीएम साहब हो, हम दो डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस जी, एकनाथराव शिंदे जी, मैं और हमारे सभी जो साथी हैं महायुति के सभी विधायक, इन्होंने सबने आज यहाँ जब वो आए तो पहले शिवछत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू यहाँ जो है वहाँ हमने पुष्पमाला पहनाई और वहाँ सब हम नतमस्तक हुए और उनके ही विचारधाराओं से हम आगे जाना चाहते हैं। शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधारा ही हमें महाराष्ट्र को आगे ले जा सकती है, ऐसा हमें पूरा विश्वास है और उसी विश्वास पे हम महाराष्ट्र में काम करना चाहते हैं। बहुत अच्छा सपोर्ट महाराष्ट्र के सभी वोटर्स ने हमें दिया है, उसके लिए मैं वोटर्स का भी शुक्रगुजार हूँ, उनको धन्यवाद देना चाहता हूँ। और ये सब होते हुए अभी हमारे ऊपर की जिम्मेवारी बहुत बड़ी है और क्या हमने सीएम ने दोनों डीसीएम ने सबने मिलके यहाँ हमने अभिवादन किया है छत्रपति शिवाजी महाराज को और अभी हमें जाना है कि उनकी बेल बजने लगी। विधान भवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या सोबत विधान भवनामध्ये जात असताना आपण पाहतोय। दरम्यान विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीसांनी हस्तांदोलन केल्याचं बघायला मिळालंय। तर विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे हे पोहोचलेले होते आणि त्यावेळेला विधान भवनाच्या पायऱ्यांवरती फोटो सेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीस होते आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे, हस्तांदोलन केलेलं आहे। त्याची दृश्य सुद्धा कॅमेरामध्ये कैद झाली आहेत। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांनी हस्तांदोलन केल्याची ही दृश्य। तर विधान भवनामध्ये आता विरोधक सुद्धा पोहोचतात। विरोधी आमदारांपैकी आदित्य ठाकरे हे विधान भवनामध्ये पोहोचत होते आणि त्यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलंय, हस्तांदोलन केल्याची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत। अवघ्या काही वेळामध्ये या विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल। सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे विधानसभेमध्ये पोहोचले आहेत। ते विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या आमदारांच्या सोबत विधान भवनाच्या परिसरामध्ये असणाऱ्या या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता काही वेळामध्ये अधिवेशन शुरू होईल। हमारे लिए नहीं, जनता ऐसे नेताओं पे कोई विश्वास नहीं रखती बाद में।
अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवरायांना अभिवादन केल्याची ही दृश्य आपण बघत होतो आणि अनेक नवे चेहरे सुद्धा आपल्याला यंदाच्या वेळेला बघायला मिळणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण विधानसभा आता मिस करत असतील, कारण अनेक मोठे चेहरे ज्यांना आतापर्यंत आपण विधानसभेमध्ये बघत आलेलो आहोत, ज्यांनी अनेक प्रश्न आतापर्यंत उपस्थित केलेले आहेत, ज्यांनी विधानसभेची जी अधिवेशनं आहेत ती गाजवलेली आहेत, त्यांना विधानसभा यंदाच्या वेळेला नक्कीच मिस करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।